nomenclature of spiro and bicyclo compounds. स्पायरो आणि बायसायक्लो कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर कसं करायचं बघूया बघा आपण. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो हे बायसायक्लो कंपाऊंड काय असतं बघूया आपण. बायसायक्लो कंपाऊंड्स ती सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की कशाला म्हणायचं बायसायक्लो कंपाऊंड, काय असतात बायसायक्लो कंपाऊंड. बघा असा कंपाऊंड ज्या कंपाऊंड मध्ये 2 सायक्लिक रिंग असतील आणि तिथं 2 ब्रिज हेड असतील त्याला आपण बायसायक्लो कंपाऊंड म्हणतो. बघा मी दाखवतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल मी हा एक कंपाऊंड घेतला आणि ह्या कंपाऊंडला आपण म्हणतो बघा बायसायक्लो कंपाऊंड. इथं बघू शकता आपण की 2 सायक्लिक रिंग आहेत. इथं काय तुमच्यापाशी 2 सायक्लिक रिंग आहेत आणि ह्या 2 सायक्लिक रिंग 2 कॉमन कार्बन एकमेकांसोबत फ्यूज आहेत. फॉर एक्झाम्पल बघा हा इथे कॉमन कार्बन आहे आणि इथे कॉमन कार्बन म्हणजे काय, हा कार्बन ह्या पण रिंग मध्ये प्रेझेंट आहे आणि ह्या पण रिंग मध्ये प्रेझेंट आहे. हा पण कार्बन 1 नंबर रिंग मध्ये पण प्रेझेंट आहे, सेकंड रिंग मध्ये पण प्रेझेंट आहे. अशा कार्बनला काय म्हणतो आपण कॉमन कार्बन, जो की दोन्ही रिंग मध्ये प्रेझेंट आहे. बघा आता फॉर एक्झाम्पल हा जर कार्बन म्हणला, हा कार्बन 1 नंबरच्या रिंग मध्ये प्रेझेंट आहे पण सेकंड रिंग मध्ये प्रेझेंट नाही. आपल्याला पहिल्यांदा काय शोधायचे, असे 2 कॉमन कार्बन आपल्याला शोधायचे. त्यानंतर नॉमेनक्लेचर करणं खूप सोपं आहे. हा एक कार्बन घेतला, हा कार्बन घेतला, हा कार्बन पण काय तुमचा 1 नंबरची. फॉर एक्झाम्पल ह्या रिंगला म्हणलं आपण फर्स्ट रिंग आणि ही काय म्हणली आपण सेकंड रिंग. हा जो कार्बन आहे हा फर्स्ट रिंग मध्ये प्रेझेंट आहे पण सेकंड रिंग मध्ये प्रेझेंट नाही. हा कार्बन पण फर्स्ट रिंग मध्ये आहे, फर्स्ट रिंग मध्ये आहे, फर्स्ट रिंग मध्ये आहे. पण हा जो कार्बन आहे हा कार्बन फर्स्ट रिंग मध्ये पण आहे, सेकंड रिंग मध्ये पण आहे. असे 2 कॉमन कार्बन आहेत आणि ह्या 2 कॉमन कार्बनला काय म्हणतो आपण, हा जो कार्बन आहे ह्या कार्बनला म्हणतो आपण ब्रिज हेड. ब्रिज हेड कार्बन. आणि हा पण काय झाला, हा फर्स्ट ब्रिज, हा सेकंड ब्रिज. ब्रिज म्हणजे काय बघा, ह्या कार्बन कडून ह्या कार्बनकडे जाण्यासाठी आपल्याला ह्या कार्बनला म्हणलं आपण बघा ब्रिज हेड कार्बन 1 आणि ह्याला काय म्हणलं आपण ब्रिज हेड कार्बन 2, ब्रिज हेड कार्बन सेकंड. ह्या फर्स्ट ब्रिज कार्बन कडून सेकंड ब्रिज कार्बन कडे जाण्यासाठी आपल्यापाशी 3 पाथ आहेत. कुठले कुठले पाथ आहेत बघा. हे सगळ्यात पहिल्यांदा हा एक पाथ आपण घेतला. असं तुम्ही ह्या कार्बन कडून ह्या कार्बन कडून ह्या कार्बन कडून ह्या कार्बन कडे येऊ शकता. हा एक पाथवे झाला. सेकंड पाथवे तुम्हाला कुठे दिसते बघा, हा एक सेकंड पाथवे झाला आपला. हा एक झाला सेकंड पाथवे आणि हा थर्ड पाथवे ह्या कार्बन कडून डायरेक्ट ह्या कार्बन कडे. अशा आपल्यापाशी 3 पाथ असतात. 2 कॉमन कार्बन असतात. ह्या 2 कॉमन कार्बनला आपण काय म्हणतो ब्रिज हेड कार्बन 1, ब्रिज हेड कार्बन 2. आता ह्याचं आपल्याला नॉमेनक्लेचर करायचं. तर हा जो कंपाऊंड आहे हा कंपाऊंड काय तुमचा 2 कॉमन कार्बन दिसले तुम्हाला, 2 सायक्लिक रिंग आहेत आणि इथं 2 कॉमन कार्बन आहेत. अशा कंपाऊंडला आपण बायसायक्लो कंपाऊंड म्हणतो. यांचं नॉमेनक्लेचर करत असताना आपल्याला काय करायचं बघा. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, जो तुमचा कॉमन कार्बन आहे ह्या कॉमन कार्बन पासून आता तुम्हाला मी सांगितले की 3 पाथवे आहेत आपल्यापाशी. हा एक पाथवे आहे, ह्या कार्बन कडून आपण असं येऊ शकतो. हा सेकंड पाथवे आहे, हा थर्ड पाथवे आहे. सगळ्यात लॉंगेस्ट पाथवेला पहिल्यांदा नंबरिंग करायची. हा बघा इथून ह्या कार्बन कडून ह्या ब्रिज हेड कार्बन 1 कडून ब्रिज हेड कार्बन 2 कडे येण्यासाठी ह्या पाथवेमध्ये आपल्यापाशी किती कार्बन आहेत 1 2 3 4. ही एक पाथ झाला 1 2 3 4. हे दोन्ही पाथ कसे आहेत आपले सेमच आहेत. ह्या दोन्ही पाथवेमध्ये नंबर ऑफ कार्बन सेम आहेत. त्यामुळे कुठेही नंबरिंग करा, इकडून करा किंवा इकडून करा. इथून केली बघा आपण. हा जो कॉमन कार्बन होता त्याला 1 नंबर दिला, हा 2 3 4 5, हा 6 7 8 9 आणि 10. तर अशी नंबरिंग करून घेतली. नाव लिहायचं आपल्याला, सिंपल नाव लिहून घ्यायचं. काय करायचं आपल्याला बायसायक्लो, बायसायक्लो कंपाऊंड आहे, नॉमेनक्लेचर करायचं. बायसायक्लो लिहिला आपण. जो तुमचा सगळ्यात लॉंगेस्ट पाथवे होता, ही दोन्ही पाथवे कसे आहेत आपल्यापाशी लॉंगेस्ट आणि हा सगळ्यात शॉर्टेस्ट पाथ आहे बघा. ह्या 1 कडून हा जो तुमचे ब्रिज हेड कार्बन 1 आहे आणि ब्रिज हेड कार्बन 2 आहे. इथं तुम्हाला मध्ये कुठलाही कार्बन नाही. इथं किती कार्बन आहेत, ह्या 1 कडून 6 कडे येत असताना मध्ये कुठलाही कार्बन नाही. म्हणजे हा सगळ्यात शॉर्टेस्ट पाथवे, इथं एकही कार्बन नाही. ह्या पाथवेमध्ये फॉर एक्झाम्पल हा तुम्ही फर्स्ट पाथवे म्हणला, हा तुम्ही ह्याला म्हणला सेकंड पाथवे. फर्स्ट पाथवेमध्ये 4 कार्बन आहेत. बायसायक्लो पाथवेमध्ये जेवढे कार्बन आहेत तेवढे कार्बन लिहून घ्यायचे 4. त्यानंतर द्यायचा डॉट.
सेकंड लॉंगेस्ट पाथवे मध्ये पण 4 कार्बन. थर्ड पाथवे मध्ये आपल्यापाशी किती कार्बन आहेत? 0. थर्ड पाथवे मध्ये किती कार्बन आहेत बघा आपल्यापाशी? 0. याला बायसायक्लो. पुढे आपल्याला माहित आहे टोटल नंबर ऑफ कार्बन ऍटम्स किती आहेत इथं? 10. 10 कार्बन ऍटम साठी वर्ड रूट आपल्यापाशी काय असतो? डेक. 10 कार्बन ऍटम साठी वर्ड रूट डेक. पूर्ण स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला सगळे बॉन्ड कार्बन कार्बन मध्ये कुठले बॉन्ड दिसत आहेत? पूर्ण स्ट्रक्चर मध्ये कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे. कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड जर असतील तर त्याला काय म्हणतो आपण? बघा, कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल तर अल्केन, अल्कीन, आणि त्यानंतर काय असतं आपला? अल्काइन. अल्केन मध्ये कार्बन कार्बन मध्ये कुठले बॉन्ड प्रेझेंट असतात? सिंगल. कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड अल्केन. कार्बन कार्बन मध्ये ऍटलिस्ट 1 ट्रिपल बॉन्ड अल्काइन. सिंगल बॉन्ड आहे तर तुमचा काय असणार आहे? अल्केन. मग काय झालं? हा डेक झालं. काय झालं नाव या कंपाऊंडचं? बायसायक्लो 440 डेकेन. नेक्स्ट कंपाऊंड बघूया बघा आपण. फॉर एक्झाम्पल अजून एक कंपाऊंड मी तुम्हाला दिला, त्या कंपाऊंडचं आपल्याला नॉमेनक्लेचर करायचं. फॉर एक्झाम्पल अजून एक बायसायक्लो कंपाऊंड आपण घेऊया बघा. हा घेतला मी बायसायक्लो कंपाऊंड. इथं पण तुम्ही बघू शकता बघा 2 सायक्लिक रिंग आहेत. 2 सायक्लिक रिंग दिसल्या म्हणून ह्याला बायसायक्लो कंपाऊंड आपण म्हणलं. ह्या बायसायक्लो कंपाऊंडचं आपल्याला नॉमेनक्लेचर करायचं. कसं करायचं बघा ह्याचं नॉमेनक्लेचर? कॉमन कार्बन आपल्याला शोधायचं. बघा कॉमन कार्बन आपल्याला शोधायचे बघा. सगळ्यात पहिल्यांदा तेच काम करायचं आपल्याला. इथं एक कार्बन आहे. हा कार्बन कॉमन आहे का बघा दोन्ही रिंग मध्ये? हा फक्त फर्स्ट रिंग मध्ये प्रेझेंट आहे, सेकंड रिंग मध्ये प्रेझेंट नाही. हा पण कॉमन नाही, हा पण कॉमन नाही, हा पण कॉमन नाही. पण आता बघा मी हा कार्बन घेतला, हा कॉमन आहे, दोन्ही रिंग मध्ये प्रेझेंट आहे. हा पण दोन्ही रिंग मध्ये पार्टिसिपेट करतोय, हा पण कॉमन कार्बन. कॉमन कार्बन शोधायचे आपल्याला. सुरुवातीला कॉमन कार्बन आपण शोधले. त्यानंतर काय करायचं बघा आपल्याला? लॉंगेस्ट पाथ बघायचे आपल्याला. ह्याला ही तुमचा ब्रिज हेड, ही कॉमन कार्बन, ही ब्रिज हेड 1 आणि ही ब्रिज हेड 2. ह्या कार्बन कडून ह्या कार्बन कडे येण्यासाठी 3 पाथवे आपल्यापाशी. हा एक पाथ झाला, हा फर्स्ट पाथ आपला, हा एक पाथ आहे. इथून तुम्ही ह्या कार्बन पासून स्टार्ट केलं इथे येण्यासाठी हा एक पाथवे, हा एक पाथवे, आणि इथून तुम्ही असं डायरेक्टली ह्या कार्बन कडून ह्या कार्बन कडे येऊ शकता. 3 पाथ आहेत तुमच्यापाशी. त्यातला लॉंगेस्ट पाथ म्हणजे ज्या पाथ मध्ये नंबर ऑफ कार्बन जास्त आहे त्या पाथवेला काय म्हणायचं? लॉंगेस्ट पाथ. आता इथून बघा तुम्ही ह्या कार्बन कडून इकडे येत असण्यासाठी ब्रिज हेड 1 कडून 2 कडे येत असताना ह्या पाथ मध्ये किती कार्बन आहेत? 4. सेकंड पाथ मध्ये 2, थर्ड पाथ मध्ये 0. म्हणजे हा लॉंगेस्ट पाथवे आपला. इकडून नंबरिंग करायला स्टार्ट करा. त्याला 1 नंबर दिला आपण, हा 2, 3, 4, 5, 6, 7, 8 झाली आपली नंबरिंग. नाव लिहायचं आपल्याला माहित आहे बघा. मी तुम्हाला सांगितलं काय करायचं? हा बायसायक्लो कंपाऊंड लिहिला आपण, बायसायक्लो. कारण नॉमेनक्लेचर करत असताना बघा एक सिंपल फॉर्म्युला पण आहे, तो फॉर्म्युला नेहमी वापरत चला. काय करायचं तुम्हाला नॉमेनक्लेचर करत असताना? हा फॉर्म्युला फॉलो करायचा. प्रिफिक्स, वर्ड रूट, सफिक्स, हा फॉर्म्युला फॉलो करा बघा. प्रिफिक्स, त्यानंतर वर्ड रूट, आणि त्यानंतर सफिक्स, हा फॉर्म्युला तुम्ही फॉलो करू शकता बघा. प्रिफिक्स 2 प्रकारचे असतात. कुठले कुठले असतात प्रिफिक्स आपल्याला माहिती आहे बघा. एक असतो तुमचा सेकंडरी प्रिफिक्स, सेकंडरी प्रिफिक्स, आणि दुसरा असतो आपला प्रायमरी प्रिफिक्स. वर्ड रूट आपल्याला माहिती आहे, जर एक कार्बन असेल पूर्ण कार्बनच्या चेन मध्ये तर काय असणार आपल्यापाशी? वर्ड रूट मिथ. 2 कार्बन साठी वर्ड रूट आपला कुठला असतो? इथ. 3 कार्बन साठी प्रोप. माहिती आहे आपल्याला वर्ड रूट. सफिक्स 2 टाइपचे असतात बघा. सफिक्स पण एक असतो प्रायमरी सफिक्स आणि दुसरा असतो सेकंडरी सफिक्स. प्रायमरी सफिक्स कुठले कुठले असतात? फॉर एक्झाम्पल ANE, ENE, YNE. कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल तर प्रायमरी सफिक्स वापरा. कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट असेल तर ENE सफिक्स वापरतो, आणि कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE. आणि सेकंडरी सफिक्सेस कुठले कुठले असतात? फंक्शनल ग्रुप, फंक्शनल ग्रुप. फॉर एक्झाम्पल अल्कोहोल, अल्कोहोल साठी सेकंडरी सफिक्स काय असतो? तर काय असतो? OL. अल्डिहाइड साठी AL. सगळे आपल्याला माहित आहेत बघा. तर हा फॉर्म्युला आपल्याला इथं वापरायचा बघा. कसा यूज करायचा हा फॉर्म्युला? आता ह्या कंपाऊंडचं आपल्याला नॉमेनक्लेचर करायचं. सगळ्यात पहिल्यांदा काय केलं आपण? सेकंडरी प्रिफिक्स बघितलं. सेकंडरी प्रिफिक्स काय असतात? ब्रांच तुमच्या मेन चेन सोबत कुठं काही सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे का
तर ह्या मेन चेन सोबत तुम्हाला कुठेही सबस्टिट्यूएंट दिसत नाही. मग सेकंडरी प्रिफिक्स नंतर प्रायमरी प्रिफिक्स वर. प्रायमरी प्रिफिक्स काय काय असतात? सायक्लो किंवा तुमचे बायसायक्लो किंवा स्पायरो, ही तुमचे सेकंडरी प्रिफिक्सेस असतात. नॉमेनक्लेचर करत असताना तुम्हाला ह्या ऑर्डर मध्ये नॉमेनक्लेचर करायचे. सगळ्यात पहिल्यांदा सेकंडरी प्रिफिक्सला नाव द्यायचे. सेकंडरी प्रिफिक्स काय असतो आपला? सबस्टिट्यूएंट. मेन ह्या चेन सोबत, ह्या कंपाऊंड सोबत अटॅच्ड सबस्टिट्यूएंट. इथं तुम्हाला कुठे सबस्टिट्यूएंट दिसत नाही. मेन चेन सोबत कुठे ब्रांच दिसत नाही, सबस्टिट्यूएंट प्रेझेंट नाही, सेकंडरी प्रिफिक्स प्रेझेंट नाही. डायरेक्ट या प्रायमरी प्रिफिक्स. प्रायमरी प्रिफिक्स इथं कुठला वापरणार आपण? हा बायसायक्लो कंपाऊंड आहे म्हणून आपण कुठला वापरणार? बायसायक्लो वापरला. त्यानंतर ब्रॅकेट केला आपण. मी सांगितलं तुम्हाला लॉंगेस्ट पाथ ला पहिल्यांदा लॉंगेस्ट पाथचे कार्बन काउंट करून घ्यायचे. लॉंगेस्ट पाथ किती आहेत? तर ह्या पहा, ही ब्रिज हेड, ही दोन कॉमन कार्बन आहेत. हा ब्रिज हेड 1, हा ब्रिज हेड 2. इकडून इथं जात असताना ह्या पाथवेमध्ये टोटल कार्बन किती आहेत? लॉंगेस्ट पाथवेमध्ये कार्बन आहेत 4. त्यानंतरचा पाथवे हा सेकंड, इथं कार्बन किती आहेत? 2. थर्ड पाथवेमध्ये किती आहेत आपल्यापाशी? 0 झालं. त्यानंतर आपल्यापाशी टोटल नंबर ऑफ कार्बन ऍटम्स किती आहेत? टोटल नंबर ऑफ कार्बन ऍटम्स आहेत 8. मग 8 साठी बघा इथं या, ही झाला आपला प्रायमरी प्रिफिक्स झाला. तो ब्रॅकेट करून आपण त्या पाथवेमध्ये जेवढे नंबर ऑफ कार्बन आहेत तेवढे लिहिले आपण. पुढे या वर्ड रूट. वर्ड रूट कुठला घेणार आपण आता? टोटल नंबर ऑफ कार्बन ऍटम्स 8 आहेत, तर वर्ड रूट काय येतो आपला? ऑक्ट. वर्ड रूट येतो आपला ऑक्ट. पुढे सफिक्स. सफिक्स आपले कुठले कुठले? प्रायमरी सेकंडरी. प्रायमरी ह्याच्यातला आता कुठला प्रायमरी सफिक्स घेणार आपण? तुम्हाला कार्बन कार्बन मध्ये सगळे बॉन्ड कसे दिसतात? सिंगल बॉन्ड. तर प्रायमरी सफिक्स कुठला घेणार आपण? एन. प्रायमरी सफिक्स घेतला आपण एन. फंक्शनल ग्रुप प्रेझेंट नाही, त्यामुळे कंपाऊंडचं नाव काय झालं? बायसायक्लो 420 ऑक्टेन. लक्षात यायला लागलं तुमचं? अजून एक दाखवतो बघा. फॉर एक्झाम्पल अजून एक मी तुम्हाला कंपाऊंड दिला बघा, अजून एक कंपाऊंड दिला, त्याचं पण नॉमेनक्लेचर करूया आपण. फॉर एक्झाम्पल असा काहीतरी आपण कंपाऊंड घेतला. तर इथं पण तुम्हाला कॉमन कार्बन दिसत असतील बघा, दिसले असतील. आता तुम्हाला कॉमन कार्बन दिसायला लागलेत बघा. ही 2 कार्बन काय तुमचे? कॉमन कार्बन. ते कार्बन ऍटम प्रेझेंट आहे, ते कार्बन आहे, ते कार्बन आहे, ते कार्बन. लॉंगेस्ट पाथ बघा, ह्या कार्बन कडून ह्या कार्बन कडे येण्यासाठी कॉमन कार्बन 1, 2 इथं येण्यासाठी आपल्याला हा एक पाथवे, हा एक पाथवे आणि हा एक पाथवे. लॉंगेस्ट पाथवे कुठला आहे आपला? हे दिसतोय आपल्याला, हा लॉंगेस्ट पाथवे. हा जो पाथवे हा लॉंगेस्ट आहे बघा. एक इथून ह्या पाथवेमध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन ऍटम किती आहेत? 3. ह्या पाथवेमध्ये एकच आणि ह्या पाथवेमध्ये 0. मग हा लॉंगेस्ट पाथवे, ह्याला नंबरिंग करायला सगळ्यात पहिल्यांदा आपण करूया. ह्याला काय केलं बघा? 1, ह्याला 2, 3, 4, 5 आणि 6 केली आपण नंबरिंग. चला इथे सेकंडरी प्रिफिक्स कुठं ब्रांच दिसते का मी तुमच्या कार्बन सोबत? पूर्ण कुठल्याही 6 कार्बन सोबत कुठं तुम्हाला सबस्टिट्यूएंट दिसतो, कुठं ब्रांच दिसत नाही. डायरेक्ट आपण प्रायमरी प्रिफिक्स. प्रायमरी प्रिफिक्स कुठला वापरणार आपण इथं आता? बायसायक्लो. बायसायक्लो ब्रॅकेट. लॉंगेस्ट पाथवेमध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन ऍटम्स 3. त्यानंतरच्या पाथवेमध्ये 1, त्यानंतर 0 आलं. पुढं वर्ड रूट कुठला घेणार बघा? नंबर ऑफ कार्बन ऍटम्स किती आहेत? 6. वर्ड रूट कुठला घेणार आपण? हेरिस. त्यानंतर सफिक्स. प्रायमरी सफिक्स कुठला वापरणार माहित आहे तुम्हाला? सगळे सिंगल बॉन्ड दिसते म्हणजे एन. कंपाऊंडचं नाव काय झालं? बायसायक्लो 310 एन. लक्षात लागलं तुमच्या? कुठलाही कंपाऊंड आपल्याला दिला तर सिंपल ह्या पद्धतीने आपण नॉमेनक्लेचर करू शकतो. ठीक आहे. आता ह्यानंतर आपल्याला स्पायरो कंपाऊंडचं कसं नॉमेनक्लेचर करायचं, किंवा असे पण काही कंपाऊंड असतात बघा. तुम्ही असे कंपाऊंड बघून घाबरता, पण घाबरायचं काही कारण नाही. फाइंड आउट आपण त्यांचं नॉमेनक्लेचर करू शकतो. फॉर एक्झाम्पल असा काहीतरी कंपाऊंड तुमच्यापाशी दिला, ह्या कंपाऊंडला विद्यार्थी घाबरतात मोस्टली. असा काहीतरी कंपाऊंड तुम्हाला दिला मी म्हणलं याचं नॉमेनक्लेचर करा. काय डिफिकल्ट नाही बघायचं पण नॉमेनक्लेचर करणं. असा जर काही कंपाऊंड आपल्याला दिला म्हणलं याचं नॉमेनक्लेचर करा, तर हा पण सिंपल आहे. ह्याला पण जास्त काय आपल्याला डिफिकल्ट नाही, पण याची जरा भीती वाटत असते आपल्याला. कंपाऊंड दिसतानाच कसा दिसतोय बघा, पण काय नाही. कॉमन कार्बन तुम्हाला फक्त शोधता आला पाहिजे. कॉमन कार्बन मी दाखवतो तुम्हाला बघा, कसं लक्षात ठेवायचं. ह्या कार्बन कडून असंच आपण ह्या कार्बन कडे आलो, म्हणजे ही 2 कार्बन जे असतील ही काय असतील तुमचे कॉमन कार्बन. बघा मी कसं जातोय, इथून असं चालू आपण ह्या कार्बन कडे आलो. ही 2 झाले तुमचे कॉमन कार्बन. बघा हा कार्बन इकडे हॅरिंग मध्ये पण प्रेझेंट आहे, ह्या रिंग मध्ये पण प्रेझेंट आहे. हा पण कार्बन ह्या रिंग मध्ये पण प्रेझेंट आहे,
आणि ह्या रिंग मध्ये पण प्रेझेंट आहे. हा कार्बन ह्या रिंग मध्ये पण प्रेझेंट आहे, ह्या रिंग तिन्ही रिंग मध्ये दोन्ही काय ही दोन कॉमन कार्बन काय आहेत आपले प्रेझेंट आहे. आता लॉंगेस्ट पाथ तुम्ही बघा, तुम्हाला पाथ शोधता येतो बघा. लॉंगेस्ट पाथ ह्या कार्बन कडून हा ब्रिज हेड कार्बन, ह्या दोन्ही ब्रिज हेड कार्बन कडून हा 1 नंबर मानला आपण. ह्या 1 नंबर कडून ह्या 2 नंबर कार्बनकडे जाण्यासाठी आपल्यापाशी 3 पाथवे. हा एक पाथवे बघा, 1 2 3. तुम्ही इकडून असं ह्या पाथवेने जाऊ शकता, किंवा तुमच्यापाशी हा एक पाथवे ह्या कार्बन कडून असंच इकडं पण जाऊ शकता, किंवा हा एक पाथवे तुमच्यापाशी असंच तुम्ही इकडे जाऊ शकता. तिन्ही पाथवे तुम्हाला दिसलेत बघा. हे 3 पाथवे दिसले, मग नॉमेनक्लेचर करणं आपल्यासाठी डिफिकल्ट नाही बघा. मग काय करायचं आपल्याला, लॉंगेस्ट पाथवे शोधा बघा. ह्या कार्बन कडून ह्या कार्बनकडे जाण्यासाठी ब्रिज हेड कार्बन, हे 2 ब्रिज हेड कार्बन यांना कनेक्ट करणारे ही 3 पाथवे. हा एक पाथवे आहे. इथं किती कार्बन आहेत ह्या पाथवेमध्ये? 1 2 3. ह्या पाथवेमध्ये 2, ह्या पाथवेमध्ये पण 2. ह्याला मग फर्स्ट पाथवे, हा लॉंगेस्ट पाथवे. त्यानंतर हा सेकंड घ्या किंवा हा सेकंड घ्या, दोन्ही पाथवेमध्ये नंबर ऑफ कार्बन ऍटम सेमच आहे, ह्याला सेकंड म्हणा, काही प्रॉब्लेम. आता ह्या पाथवेमध्ये आपल्याला नंबर ऑफ कार्बन किती आलेत बघा, 1 2 3. ह्या पाथवेमध्ये 2 आणि ह्या पाथवेमध्ये 2. मग ही लॉंगेस्ट पाथवे, ह्याला पहिल्यांदा आपल्याला नंबरिंग करायचं. मग काय करणार, ह्याला 1, ह्याला 2, ह्याला 3, ह्याला 4, ह्याला काय देणार 5. त्यानंतर काय करा, ह्याला 6 दिलं, 7 दिलं, ह्याला 8 आणि ह्याला 9 झालं. या काय ना आपल्याला माहित आहे, बायोसायक्लो लॉंगेस्ट पाथवे. लॉंगेस्ट पाथवे मध्ये नंबर ऑफ कार्बन ऍटम्स आपल्याला माहित आहेत, किती आहेत? 3 2 1. सांगा वर्ड रूट कुठला वापरू? नंबर ऑफ कार्बन ऍटम्स किती आहेत? नाही. वर्ड रूट कुठला घेणार मी सांगा? नोन. सगळ्या कार्बन कार्बन मध्ये कुठले बॉन्ड दिसतात तुम्हाला? सिंगल बॉन्ड आहेत बघ. त्यामुळे आपण इथं सफिक्स कुठला वापरणार? प्रायमरी सफिक्स ए. कंपाऊंडचं नाव काय झालं? बायसायक्लो 321 ओके, लक्षात येते. किती जरी डिफिकल्ट कंपाऊंड आला तरी सिंपल रूल्स वापरायचे मी तुम्हाला सांगितलेले, आणि नॉमेनक्लेचर आपल्याला करायचंय. काही डिफिकल्ट नाही, कंपाऊंड बघून घाबरायची गरज नाही. ओके, चालते, ठीक आहे. चला, थँक यू.